हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश इलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, मागे मी व्हिडिओ बनवला होता की सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS, ओके, 2023मध्ये जी भरती झाली होती 2023मध्ये, ओके. तर ह्या भरतीसाठी जे निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत एक नवीन नोटिफिकेशन आलं होतं. त्यांनी काय म्हटलेलं होतं की जे वेटिंग कॅन्डिडेट होते, ओके, ह्या लिस्टमधले जे वेटिंग कॅन्डिडेट होते, वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट होते, ओके, यांना भरण्यात यावं, ओके, असं एक मी व्हिडिओ बनवला होता. त्यावर आता एक नवीन अपडेट आलेलं आहे आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालयामधून, ओके. हे जे कार्यालय आहे सगळ्या DD ऑफिसेसला यांनी काय दिलं आहे, लेटर प्रस्तुत केलेलं आहे, लेटर पाठवलेलं आहे. कशासाठी? की जे मंत्रालयामधून त्यांना जो ऑर्डर मिळालेला आहे की बाबा कॅन्डिडेट जे लोक 2023च्या भरतीमधले जे लोक जॉईन केलेत आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं, तर त्यांनी ते DHSचं जे पद होतं ते सोडून दुसरीकडे जॉईन केले. प्लस काही लोक अपात्र झालं ड्युरिंग व्हेरिफिकेशनच्या वेळी. तर ह्या कॅन्डिडेटच्या ऐवजी आता काय करायचं आहे, वेटिंग लिस्टमधून आपण भरायचं आहे. म्हणजे 2023ची जी भरती होती, भरपूर वेगवेगळे कॅडर्स होते. प्रत्येक कॅडरमधले जे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, अपात्र होते, त्यांच्याऐवजी वेटिंग लिस्टमधून आत्ता कॅन्डिडेट भरायचे आहे, असं त्याचा मिनिंग होतं. ते पत्र बघून घेऊ. हे पत्र जे आरोग्य संचालनालय पुणे कार्यालयातून 7 जानेवारीला वेगवेगळ्या उपसंचालकांना गेलेलं आहे. म्हणजे सर्व परिमंडळे, ओके, जे 8च्या 8 जेवढे परिमंडळ आहे सगळ्या ठिकाणी हे जे लेटर आहे ते गेलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत, ओके, यामध्ये विषय तुम्हाला समजून घ्या, ओके. आणि त्यात काय सांगितलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरती 2023मध्ये जे गट ग, क आणि ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्र, राजीनामा, रुजू न होणे इतर कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरिता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026पर्यंत मुदतवाढ देण्यास आलेली आहे, ओके. तर अशी शासनाने मान्यता दिलेली आहे. तरी ह्या पत्रानुसार जे पत्रातील निर्देशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे त्याचा मतलब होतो की बाबा तुम्हाला वेटिंगचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलावून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना ऑर्डर देण्यात यावं, याचा मिनिंग असा होतो. तर 16 नोव्हेंबर 2025पर्यंत रिक्त झालेली पदे, ओके, समजू शकता 2023ची भरती होती आणि 2024पासून आपल्याला जॉईनिंग ऑर्डर भेटणं सुरू झालं होतं. ते 2011 म्हणजे 16 नोव्हेंबर 2025पर्यंत जे कॅन्डिडेट, ओके, याच्यामध्ये अपात्र होते. बरेच कॅन्डिडेट काय होतं, गव्हर्मेंट प्रायव्हेट झालं होतं, ते अपात्र कॅन्डिडेट होते. ते राहिलेल्या सीट्स त्याच्यानंतर राजीनामा किंवा जॉईन झाले नाही, ओके, व्हेरिफिकेशन करून. असे जवळपास आपल्याला 200 पदं आपल्याला त्या लेटरमध्ये दिसले होते, ओके. तर अजून काही पदं ॲड झाले असेल, मे बी 50 पदं याच्यामध्ये ॲड करू शकतात. तर एक 200 ते 250 कॅन्डिडेटचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं, जे वेटिंगला तुम्ही कॅन्डिडेट होते, ओके. आता बघा, बरेच विद्यार्थी म्हणणार की नाही सर, आम्ही कशी बघायची वेटिंग लिस्ट? तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही वेटिंग लिस्ट बघू नका. जर तुम्ही त्या लिस्टमध्ये येत असाल तर 100% यांना, ओके, डेफिनेटली जे तुम्हाला मेसेज येईल किंवा तुम्हाला कॉल येणार, ओके, तुम्हाला मेल येऊ शकतो तुमच्या ईमेल आयडीवर की तुमचं व्हेरिफिकेशन या तारखेला असेल. आता हे व्हेरिफिकेशन कधी सुरू होईल? ओके, तर साधारणतः तुम्ही 15 जानेवारीच्या पुढे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कॉल, मेल वगैरे येऊ शकतो. तर तुमचा जो मेल ID वगैरे व्यवस्थित चेक करत राहा, जर तुम्ही त्या वेटिंग लिस्टमध्ये येत असाल तर. साधारणतः डिपेंड्स, आता काय म्हणू शकतो की जे वेगवेगळे 8 जे हे होते परिमंडळं होते, त्या परिमंडळामध्ये जर कॅन्डिडेट सोडून गेले असेल तरच तुमचा नंबर लागेल इथे, ओके, तरच तुमचा नंबर इथे लागणार, अदरवाईज तुमचा नंबर येणार नाही. बरेच विद्यार्थी म्हणणार की नाही सर, मला 100 मार्क आहे, मला 90 मार्क आहे, मला एवढे आहे, मला तेवढे आहे, मला बरेच मेसेजेस येतात, बट मी तुम्हाला सगळ्यांना आन्सर देऊ शकत नाही. बट कुणाला राग येणार माहिती आहे, बरेच विद्यार्थ्यांना राग येते, मी आन्सर देऊ शकत नाही तर, ओके, माझेसुद्धा प्रॉब्लेम समजा, ओके. आणि तुम्हाला
साध्या गोष्टी कळत नाही की बाबा मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये ह्या व्हिडिओच्या मार्फतातून. जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये येत असाल तर 100% तुम्हाला मेल येणार. ओके, तुमच्या मेल आय डीवर मेल येणार किंवा तुम्हाला फोन येऊ शकतो. ओके, आणि कुठलीही लिस्ट लागली तरी आपल्याला माहिती होऊन जाणार आहे. सगळ्यांना मी सांगितलेलं आहे कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करायच्या लिस्ट. ओके, पर्सनली पण येऊ शकतात किंवा तुमच्या जे NHM महाराष्ट्राचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरसुद्धा पडू शकतात. सो प्लीज पेशन्स ठेवा. 15 जानेवारीनंतर म्हणजे जे हे इलेक्शन्स आहेत सध्या, ते इलेक्शन झाल्यानंतर 15 ते 20 जानेवारीच्या आसपास तुम्हाला मेल, कॉल वगैरे येऊन तुमचं व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ऑर्डर भेटू शकते. तर साधारणतः प्रत्येक परिमंडळामध्ये निघेल की नाही आपण नाही सांगू शकत. आपण प्रेडिक्टसुद्धा नाही करू शकत. ओके, सो जस्ट वेट अँड वॉच करा. हे तुम्हाला माहिती द्यायची होती त्यामुळे मी व्हिडिओ करतो. सो थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, तुमचे ज्युनियर सिनियरसोबत शेअर करा आणि येणाऱ्या DME DHSसाठी जर तुम्ही क्लास करायची असेल तुम्हाला RRBसाठी, नॉर्सेटसाठी, तर लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमीचा ॲप आहे तो डाउनलोड करा. ओके, प्लस जे यूट्यूबवर फ्री क्लासेस आहे, डेमो क्लास बघा. क्लास आवडत असेल तर तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज रनिंग आहे CHOची, RRBची, DHSची, नॉर्सेटची, सगळी DMERची तुम्ही ते जॉईन करू शकता आणि आपली तयारी मजबूत करू शकता. थँक्यू.